नमस्कार, मी इयत्ता 7वी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी शाली, गट कुमार गट. माझा विषय आहे की मी सरपंच बोलते. सामाजिक कार्यकर्ता या विषयावर मी तुमच्या समोर सादर करीत आहे. नमस्कार जी, ओळखलं का मले? मी लीला, हे खंडेराव मेंबर नाही का, त्यांची मी घरवाली. हा, आता कसा? आताच का नाही, आमच्या गावचं इलेक्शन झालं बाय, तर आमचे मेंबर आले आणि मला म्हणते कसं, लीला तू आता उभी राह. मला बी काय समजलं नाही. मी मला तर बसल्या माणसाला कायला तर उठवते. मी म्हणलं तर मी पोळ्या करू की उभी राहू? ते मला म्हणते कसं, तू इलेक्शन मध्ये उभी राह, तू सरपंच होशील. राहिले बाई मी उभी अन निवडून बी आली. त्या गावाल्यानं माई 80 वरात काढली होती, 80 वरात काढली होती. ते मिरवणूक नाही म्हणत का? ते मला तर लाल पिवरी करून टाकलं होतं. काय बाय मी आणि माय पुढे तो वाजा, सारे लोक नाचत होते, सारे झिंगायला लागले. मी म्हणलं आता तुम्ही चांगलं झिंगा, नंतर दाखवते एका एकाला माईंगा. काय आमचा मेंबर तर लय जशात बाय, जसं काय ठोस सरपंच झालाय. नाहीतरी बाय कोणत्या पदावर आली की नवऱ्याला वाटते की आपणच पदावर आहे. त्या दिवशी गोष्ट घ्या, तो चापरासी माझ्या घरी आला आणि मला म्हणतो कसं, गरम पंचायत व्हिडिओ साहेब आले, तो सरपंचाला बोलवते. उठलं हे न लागलं रस्त्यानं. मी म्हणलं अहो थांबा, हे सरपंचाला बोलवते, तुम्ही काय सरपंच आहे? ते मला म्हणते कसं, तू काय बोलशील त्या माणसासोबत, तुला काय समजतं? मला काय समजतं? माझा पारा घुमला बाय. मी म्हणलं त्या सावित्रीनं आमच्यासाठी शिक्षणाचे कवाड खोलले, म्हणून आम्ही शिकलो आणि संविधानाने आम्हाला सरपंच होण्याचा अधिकार दिला. अधिकार तर आम्ही गाजू की नाही. लागले बाई मी रस्त्यानं, त्या टपरीजवळ जान जवान पोटते घेतली देसींनी ते जुगत होते. एक बंदर तुम्हाला आडवा झाला पाहिजे आणि मला पाहून म्हणतो कसं, अरे बाबा नशीब आपलं उतान झोपलं, अरे बाबा नशीब आपलं उतान झोपलं, जीवाची फजिती ऐका, जीवाची फजिती ऐका. आता गावात मर्दाला किंमत आहे का? या सरपंच झाल्यात बायका. आता गावात मर्दाला किंमत आहे का? या सरपंच झाल्यात बायका. तर मला त्या सावित्रीची आठवण आली. तिला बी असंच एक धती कारवा झाला होता, पण ती होती सावित्री ना. घेतली चप्पल लावली त्याच्या गालावर. मी बी म्हणलं अहो किट किट होता हुशारी धावता, अहो किट किट होता हुशारी धावता, आमचं बी थोडस ऐका, आमचं बी थोडस ऐका. तुमच्या होटावर मिशा हाय का? या सरपंच झाल्यात बायका. तुमच्या होटावर मिशा हाय का? या सरपंच झाल्यात बायका. अहो सकाळी उठता दोस्ताला भेटता, अहो सकाळी उठता दोस्ताला भेटता, देसीची गटर लावता, देसीची गटर लावता. गलीनं फिरता नालीनं लोटांगण फुकटच्या बढाया मारता, गलीनं फिरता नालीनं लोटांगण फुकटच्या बढाया मारता. अहो आमचं बी थोडस ऐका, या सरपंच झाल्यात बायका, या सरपंच झाल्यात बायका. तेव्हा ते लागलं बाई रस्त्यानं. बरं ओळण तरी किती म्हणावं. आमच्या शेजाऱ्याच्या लेकराले आला बैठा, तर ते म्हणे की कोणी माझ्या लेकराले ठोका केला. गेले बाई मी तिच्या घरी भेटायले, तो ते ध्यान पाहून तर मी दचकूनच गेले. तिथं एक देवी आली होती, काय तो धुवारान काय तो अंगारा. तिथं एक गाणं चालू होतं, माता व माय माई निंबाच्या खाली घर कावले हा ते ढरढर. ती म्हणत होती की काय झालं या लेकराले. हा त्या जिजाकडे गेला होता, ते तर त्याला पकडले. हा 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 हा. बोल देवीला बोकड कापीन, बोल बोल तू योटी भरीन, बोल बोल 11 रुपयाचा नवस देईन, बोल.
इकडे यांचा धिंगाणा सुरू तर लेकरू लागलं तिकडे बेंगायले. मी म्हणलं बंद करा हा धिंगाणा. मी तिथं डॉक्टर साहेबांना घेऊन आली तर त्या लेकराला झाला होता मलेरिया. घराच्या आजूबाजूने नुसते पाण्याचे डबके भरलेले आणि त्यात मच्छर, कसा नाही ताप येईल. ती देवी डॉक्टर साहेबांना पाहून अशी पळाली साला तिला वाट न सुधारली. म्हणून मी म्हणते आपण आपलं गाव स्वच्छ ठेवलं पाहिजे, म्हणूनच कोणती बिमारी रोगराई पसरणार नाही. आणि आता कोरोना गेला नाही म्हणून मास्क ही लावा आणि सॅनिटायझरचा वापरही करा आणि मुलीला बी शिकवा. कामून मुलगी शिकत तर आपल्या समाजाचं नाव उंच करेल, आपल्या देशाचं नाव उंच करेल. ऐकायला नाही राणीची गोष्ट ऐकाच लागेल. कामून मी पण आहे सरपंच लेक त्या सावित्रीची लेक त्या सावित्री लेक. जात हो लयच उशीर झाला. धन्यवाद.